नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भारतीय न्याय संहिता सुधारणा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अशी 3 विधेयकं सादर केली आहेत। या 3ही विधेयकांना यापूर्वी सादर केलं गेलं होतं, मात्र खासदारांनी त्यात अनेक बदल सुचवल्यामुळे या कायद्यांना संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं। आता पुन्हा एकदा लोकसभेत हे कायदे सादर करून त्यावर सभागृहाची मंजुरी घेण्यात आली। त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 3ही विधेयक मंजूर झाल्याचं जाहीर केलं। ही 3ही विधेयकं ब्रिटिश काळातील अनुक्रमे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1882 व भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्यांची जागा घेणार आहेत। अमित शहा यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा हे 3 विधेयकं मांडले होते। आज पुन्हा सुधारित विधेयक सादर करत असताना अमित शहा म्हणाले की नवे फौजदारी कायदे देशातील जनतेला ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढणार आहेत। आधीचे 3ही फौजदारी कायदे ब्रिटिशांनी तयार केले होते, तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते। भारत स्वतंत्र होऊनही आजवर आपण इंग्लंडच्या कायद्यानुसार काम करत होतो। हर मॅजेस्टी, लंडन गॅझेट, ब्रिटिश काउंट आणि बॅरिस्टर सारख्या संज्ञा या कायद्यामुळे आजही आपण वापरत होतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक सादर करताना सांगितलं की यापुढे राजद्रोह कलमाची जागा आता देशद्रोह कलम घेणार आहे। पदवीमध्ये राजद्रोहाला सरकारविरोधात कार्य म्हणून सांगितलं गेलं होतं, मात्र BANS मध्ये त्याला बदलून देशद्रोह असं बदलण्यात आलं। भारताची संसद ही देशाचं सर्वोच्च सभागृह 100 कोटी खर्चून नेते या सभागृहात जाण्यासाठी धडपड करतात। नेहरू, खासदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपालानी, भूपेश गुप्त, इंद्रजीत गुप्त, जनेश्वर मिश्र, सोमनाथ चटर्जी, जॉर्ज, इंदिरा गांधी, मधु दंडवते, मधु लिमये, डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर बापू काळदाते, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, बिजू पाईक नाईक, गीता मुखर्जी, क्रांतिसिंह राणा पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, रामविलास पासवान, शरद यादव, लालू प्रसाद यादव, शरद पवार, पंजाबराव देशमुख, वृंदा करात, गंगाधरप्पा बुरांडे असे नेते तासन तास या सभागृहात चर्चा करायचे। आज बोटावर मोजण्या इतकेच खासदार सभागृहात बोलणारे उरले आहेत, मात्र त्यांचीही मुस्कटदाबी करणं सुरू आहे। संजय सिंग, मोहिया मल्होत्रा, कणिमोजी, सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, मनोज झा आणि आता तर 141 खासदारांना निलंबित करून विरोधी पक्ष संपवण्याचं काम केलं गेलंय। अघोषित आणीबाणी सुरू आहे। या प्रवृत्तीला जनतेचे आता ठेचलं पाहिजे। 2024 ला यांना संसदेतून हद्दपार करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळ यांनी केलंय। संपूर्ण देश ज्या शरद यादवांचा गौरव करत होता, अत्यंत हीन पद्धतीनं त्यांची खासदारकी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी रद्द केली। 5 वर्ष त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत लढाई केली, परंतु त्यांना ती परत बहाल केली नाही। राहुल गांधींची खासदारकी रद्द केली, मात्र न्यायालयाने त्यांना ती पुन्हा बहाल केली। आपला फॅसिस्ट अजेंडा राबवण्याचं काम खुलेआम सुरू आहे। ही देशाची लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सुशीलाताई मोराळ यांनी दिली आहे। परळी तालुक्यातील लिंबोटा गाव म्हणजे माझं हृदय असून या गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आपण गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा विकास करण्याचे आपले ध्येय असून लिंबोटा गावच्या विकासासाठी मी कधीच निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजप ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी व्यक्त केला आहे। फुलचंद कराड यांच्या हस्ते लिंबोटा गाव आणि लिंबोटा तांडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन वेळी ते बोलत होते। पूरग्रस्तांचे 100% पुनर्वसन असलेलं गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या लिंबोटा गावची ग्रामपंचायत भगवान सेनेचे सेनापती तथा ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या ताब्यात काही अपवाद वगळता 45 वर्षापासून ताब्यात आहे। त्यापैकी 6 वेळा भाऊंना बिनविरोध गावकऱ्यांनी ताब्यात दिली आहे। तसेच देश स्वतंत्र झाल्यापासून गावाला पाण्याची व्यवस्था नव्हती, आता ती भाऊंनी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली आहे। कराड यांच्या या प्रयत्नातून गावासाठी जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर 20 डिसेंबर रोजी गावातील हनुमान मंदिर व नागपूर वानधरण येथे भगवान सेनेचे सरसेनापती भाजप ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। तसेच लिंबोटा तांडा येथे पाण्याच्या टाकीचं व तांडा अंतर्गत पाईपलाईनचं उद्घाटन झालं। त्यानंतर लिंबोटा गावातील पाईपलाईनचं व पाण्याच्या टाकीचं उद्घाटन 101 नारळ फोडून करण्यात आलं व हनुमान मंदिरवर जाहीर कार्यक्रम झाला। आपल्या भाषणातून भाऊंनी गावची ग्रामपंचायत आल्यापासूनचं काम केलेलं सांगितलं। 33 KW
लाईन शिफ्ट केलेली व इतर कामांचा पाडा वाचला। तसेच समस्त गावकरी मंडळांनी भाऊंचा पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल सत्कार केला। यावेळी उपस्थित लिंबोटा गावचे ग्रामपंचायत सरपंच सौ दैवशाला सुधाकर बनसोडे, उपसरपंच अरुण मुंडे, व्हाईस चेअरमन रमेश कराड, माजी सरपंच सुदामप्पा मुंडे, महादेव कराड, ग्रामपंचायत सदस्य रवी कराड आदी ग्रामस्थ परळी शहरात दिवसेंदिवस रहदारीसाठी वाहन चालक रस्त्यामध्येच आपली वाहनं लावत असल्या कारणानं अडथळे येत असून वाहतूक ठप्प होती। शहरातील ही अडचण लक्षात घेता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त वाहतूक शाखेची अडथळे आणणाऱ्या वाहनधारकांना शिस्तीत वाहनं लावावीत, वाहतुकीस अडथळा न आणता आपली वाहनं सुरक्षित उभी करण्याचं आवाहन केलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहर हे हिंदुस्थानातील 12 पैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं शहर असून राजकीय दृष्ट्या बीड जिल्ह्यात नामांकित आहे। या दोन्ही गोष्टींमुळे शहरामध्ये राज्यातील आणि परराज्यातील प्रवासी आपल्या विविध वाहनांनी येत जात असतात। मात्र शहरातील प्रमुख रस्त्यावर 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनं बेकायदेशीररित्या शहरातील रस्त्यावर उभी करत असल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत। या बाबीची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी परळी शहर पोलीस वाहतूक शाखेची निर्मिती केली असून पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, पोलीस जमादार हरिदास गीते, पोलीस जमादार बाळासाहेब दराडे, जमादार गोपीनाथ डाके, प्रल्हाद भदाणे, श्रीकांत राठोड, अमर सर्वदे यांच्यासह 10 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून या कर्मचाऱ्यांनी आज प्रत्यक्षात फील्डवर जाऊन शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहनांचे अडथळे दूर करत वाहनधारकांना आपली वाहनं सुरक्षित अडथळे निर्माण करणार नाहीत अशी शिस्तीत लावण्याचं आवाहन केले। आज परळी शहरातील पोलीस वाहतूक शाखेनं आवाहन करून वाहनं शिस्तीत लावण्यासाठी प्रयत्न केले। मात्र उद्यापासून जर वाहनधारकांनी वाहतुकीस अडथळे आणण्याचा प्रकार घडला तर तशा प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वाहनधारकांनी याची गंभीर दखल घ्यावी असं आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी केले। फिर्यादीसोबत तक्रार दाखल करण्यासाठी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांचा आज पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। याबाबत दिनांक 7 डिसेंबर रोजी मुक्ताराम गवळी यांनी उपोषणाबाबत निवेदन दिलं होतं। निवेदनात पुढे म्हटलंय की 19 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी राहुल अशुबा झिंजुर्डे यांच्या शेतातील सोयाबीन चोरून नेणारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत परळी ग्रामीण स्टेशनला गेले होते। त्यावेळी तक्रार तब्बल 7 ते 8 तास दाखल करून घेण्यात आली नाही। रात्री 9च्या दरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आले। त्यावेळी फिर्यादी राहुल झिंजुर्डे फिर्याद देत असतानाच हेमंत कदम यांनी मुक्ताराम गवळी यांना तू कोण, तुझी लायकी काय, माझ्या समोर बसण्याची तुझी लायकी नाही असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकललं। एवढ्यावरच न थांबता गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारची गवळी यांनी पोलीस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई यांना तक्रार दिली आहे। तसेच शहर पोलीस स्टेशनचे परळी येथे हेमंत कदम यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 7 डिसेंबर रोजी अर्ज दिला होता। या प्रकरणी पोलीस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलीस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी, शहर पोलीस स्टेशनचे परळी यांना निवेदन दिले। दिलेल्या अर्ज निवेदनावर पोलीस प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अखेर 30-20 डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। भोगवटादार यांना सरकारी निवास द्या, सर्वे झालेल्या विभागात अधिकची घरपट्टी वसूल करणे थांबवा। भोगवटाधारकांना मालकी हक्काच्या आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनतेच्या समस्या घेऊन शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी निवारा हक्क समिती काढणार। नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबत नगर परिषद प्रशासन यांना लेखी कळवलं की अशी माहिती निवारा हक्क समितीचे निमंत्रक डॉक्टर बबलुआन कोडभरे यांनी दिली आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना निवारा हक्क समितीचे निमंत्रक बबलुआन कोडभरे यांनी सांगितले की याबाबत आम्ही मुख्य अधिकारी
यांना यापूर्वीही अनेकदा भेटून निवेदन दिले, चर्चा विनंती करून तसेच प्रसंगी विविध माध्यमातून आंदोलन करून या प्रश्नावर शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलंय। यासह इतर समस्यांची सोडवणूक यावी यासाठी जनतेच्या समस्या घेऊन शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी निवारा हक्क समिती काढणार आहे। नगर परिषदेच्या समोर मोर्चा काढण्यात येणार आहे। शहरात सामान्य माणूस व बेघर लोकांचा निवासाचा गंभीर प्रश्न आहे। भोगवटादार लोक निवासाच्या तक्रारी सुविधांपासून दूर ठेवले गेले। त्यांना निवासाची सरकारी योजना असून ही उपयोग होत नाही। झोपडपट्ट्यात लोक जनावर कोंबल्या प्रमाणे कोंबतात। याची दखल सत्ताधारी व प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही। निवारा हक्क समिती आणि जाती अंत संघर्ष समिती या आंदोलनात वरील मागण्यांचा जोरदार आग्रह करतोय। नुकताच सर्वे झालेल्या विभागात नगरपालिका प्रशासन घरपट्टी म्हणून 1000 रुपये वसूल करते। बीड जिल्हा निमंत्रक तथा निवारा हक्क समिती अंबाजोगाई निमंत्रक बबरुवान पोडवरे यांनी निवेदनात या गोष्टी नमूद केल्या आहेत। शहरात महापालिकेच्या वतीनं 21-22 डिसेंबर रोजी शक्तिकुंज वसाहतीच्या मैदानावर आंतरमंडळ क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील पारेषण कंपनीचे अधिकारी कर्मचारी खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत। स्पर्धेत महिलांच्या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात येणार आहेत। एकूण 350 खेळाडू सहभागी होतील अशी माहिती परिमंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांनी दिली आहे। स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 9:30 वाजता पारेषण कंपनीच्या प्रभारी प्रकल्प संचालक सुनील सूर्यवंशी व सांधिक कार्यालय महापारेषणचे संचालक सुगत गमरे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी सरकारी कार्यकारी संचालक रोहिदास मस्के, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल कोठिये, मुंबईतील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, मुख्य अभियंता अविनाश निर्माळकर उपस्थित राहणार आहेत। शुक्रवारी दुपारी 3 वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे। महापारेषणचे संचालक संचलन प्रभारी संदीप कलंत्री यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन महापारेषण परिमंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे, अधीक्षक अभियंता संजय कुमार सुरडकर, संजीव कांबळे, अंजना ठक्कर, अनंत पाठक यांनी केले। कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहण्याचं आवाहन केले। पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभागाच्या वतीने 19 डिसेंबर मंगळवार रोजी पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलास तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र भेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे स्टेशन कार्यपद्धती इतर जबाबदारी याची माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या मनात रेल्वे प्रशासनाबाबत असलेली उत्सुकता, कार्यपद्धतीची माहिती मिळावी या उद्देशाने संस्कार प्राथमिक शाळेच्या वतीने क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते। या अंतर्गत विद्यार्थ्यांना रेल्वे दरपत्रक, एसी कोच, जनरल कोच, स्लीपर गाडी सुटण्याच्या वेळा अलर्ट केले जाते। वयोवृद्ध व्यक्ती व आजारी अपंग व्यक्तीसाठी लिफ्टची सुविधा केलेली आहे। तिकीट कशी काढली जाते, ऑनलाईन बुकिंग कशी केली जाते, 141 कलमांतर्गत आपण चैन ओढल्यास गुन्हा दाखल होतो हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं। कंट्रोल रूम वरून कोणती रेल्वे कुठे आहे हे कळते याची माहिती विद्यार्थ्यांना रेल्वेच्या कार्यपद्धतीची माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली। यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक किशोर मनकुलवार सर यांनी शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छेतून स्वागत करण्यात आले। तसेच सुमन मीना, नीलू यादव, अमित कुमार, विजय लांडगे, एन नरहरी, असिस्टंट सब इन्स्पेक्टर नवीन कुमार या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। किशोर मलकू नाईक साहेबांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या मनातील शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केलं। रेल्वे स्टेशनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली। ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी अगदी मग्न होऊन सर्व माहिती जाणून घेतली। शाळेच्या वतीने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे स्टेशन कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। या क्षेत्र भेटीसाठी शाळेतील पर्यवेक्षक इंगळे सर, शिक्षक गडले सर, श्रीमती चौंडे मॅडम, जगताप सर, अनकाडे सर, खंदाडे सर, कांगणे सर, गोरे सर आदींनी सहकार्य केले। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।